बाप बापच असतो दाखवून दिले काल त्या मैदानातच। तुम्ही बघितलं काल मैदान झालं, बकासूरनं 2 नंबरचा बैल घेतला नंद्या नावाचा आणि त्याला त्या बैलाला घेऊन त्यानं गुलाल घेऊन दाखवला आणि 4था नंबर केला। कौतुक करावं एवढं या बकासूरचं कमीच आहे। या बैलगाडा क्षेत्रातला देव आहे तो आणि त्याला जे लोक ट्रोल करतात त्यांच्यासाठीच खास त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। बाप बापच असतो आणि काय लोकांनी स्टेटस ठेवलेले, मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं मी काही एक साईड कुणाला ट्रोल वगैरे काही करत नाही, पण जो बकासूरला ट्रोल करतो ना मी त्याला सोडत नसतो। आणि त्यांनी स्टेटस ठेवलेला तुम्हाला मी मागे सांगितलं की बकासूरला हरवायला तो एकटा सोन्याचा बाद झाला, पण सोन्या आपलाच बैल आहे। आणि सेमीला तुम्ही बघितलं तोच ड्रायव्हर होता आणि त्या ड्रायव्हरला पण दाखवून दिलं की खरंच तो बकासूर नाही, कुणालाच ऐकू शकत नाही तो। तुम्ही जेवढी त्याला आव्हानं देताल तेवढी तो आव्हाने स्वीकारतो। तो बैलच त्या पद्धतीचा आहे, त्याला खरंच कुणी आव्हान देऊ नका। तो देवांचा देव बकासूर आहे, या बैलगाडा क्षेत्रातला एक टॉपचा बैल आहे तो। आणि तुम्ही बघितलं काल त्या नंद्याला घेऊन त्यानं गुलाल घेतला, असं कुठलाच बैल करू शकत नाही। बाकीचे बैल कसं टॉपचं पैरं करते ती आणि त्यांना घेऊन गुलाल घेतात, 1 नंबर करतात, पण तसा बकासूरचं वेगळं समीकरण आहे। 2 नंबरचे बैल घेऊन त्यांना 1 नंबर करणे किंवा गुलाल घेणं हा एकमेव बकासूर करतो। आणि एक ट्रोल करणाऱ्यांना एक हात जोडून विनंती आहे, नका ट्रोल करू, तो बकासूर आहे। तुम्ही बघितलंय त्या मैदानात कालच्या की दाखवूनच दिलंय त्यानं की बापच असतो, बापाची चप्पल घालायची नसते पोरानं। तसंच मी काय असं कुणाला काय बोलत नाही उद्देशून, पण सांगतोय मी कारण तुम्हाला माहिती आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये त्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आहेत आणि ते रेकॉर्ड तुटणं असंभव आहे। आणि हे किरकोळ 1 आणि 2 लाखाचे मैदानं काय त्याच्यासाठी किरकोळ आहे, त्यालाच माहीत नाही बकासूरला की त्यानं किती फायनल मारलेत आणि आपल्याला पण आठवत नसतील की त्यानं किती बक्षीस 1 नंबरची नेलेत। त्याच्यामुळे तो नक्कीच एक बकासूर एक अंधारातील बैलांना उजेडत आणण्याचं काम करतोय तो। आणि त्यानं दाखवून दिलं काल सेमीफायनलमध्ये 22-11 सोन्या आपलाच बैल आहे तो, आपलंच सगळी बैल आपलीच आहेत। पण काही लोक ट्रोल करतात, बकासूरचं स्टेटस ठेवतात, त्यांच्यासाठीच खास हा व्हिडिओ असतो माझा। कारण मी तुम्हाला माहिती आहे मी निंबाळकर सरांसारखाच एक माणूस आहे, त्यांना बकासूर बैल आवडत होता, मला पण बैल बकासूर आवडतो। आणि तुम्हाला माहिती आहे जिथं चुकीचं तिथं चुकीचंच, मग ते काही का असं ना, पण असो बकासूरनं आपल्या नांद्याला घेऊन गुलाल केला, खूप आनंद वाटतोय। आणि आता नेक्स्ट मैदान 16 तारखेला होतंय जयंत केसरी आणि तिथं आपला घोटचा सारजा आणि बकासूर लवकरच ही जोडी पळावी असं वाटतंय। घोटचा सारजा कमबॅक करेल, थोडंसं पायाला लागल्यामुळे तो जरा मैदानावर येत नाही आहे, कमबॅक घोटच्या सारजाचं होईल। आणि पुन्हा एकदा सांगतो बकासूरच्या नादाला लागू नका, तो या बैलगाड्या क्षेत्रातला देव आहे आणि टॉपचा बैल आहे तो, एवढंच सांगतोय मी।